आमदार अपात्रतेच्या निकालानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। प्रभू रामांचा आशीर्वाद, बाळासाहेब ठाकरे यांचा हा विजय आहे। नार्वेकर हे स्वतः वकील आहेत। कायदा आणि घटनेचे विवेचन करून शिंदेंच्या नेतृत्वाखाली सेनेला कौल दिला म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी वस्तुस्थितीला न्याय दिला। 1999 मधील घटना ग्राह्य धरले, नंतरचे बदल कायद्यात बसत नाही याबाबत त्यांनी निरीक्षणे नोंदवली। निकाल वाचन, लाईव्ह बघितले, सखोल निरीक्षण, कायदे, लोकशाही आणि संख्याबळ यावर निकाल दिलाय। जो शिंदेंनी निर्णय केला तो त्यांनी मान्य केला। शिंदे रात्रंदिवस कष्ट करत होते। तळागाळातील माणसाचे म्हणणे ऐकून घेणे हे शिंदे साहेबांची भूमिका, स्वतःच्या शरीराची काळजी न करता काम करत आहेत असे त्यांनी म्हटले आहे। तर आदित्य ठाकरेंवर देखील त्यांनी निशाणा साधलाय। त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते। माझ्या मनाविरुद्ध गेले तर चुकीचे आहे, हे चुकीचे। संजय राऊत यांचा लोकांना वीट आलाय। मीडियाच्या समोर येऊन चमकोगिरी करतात। नारद मुनीमुळे हे दिवस आले आहेत अशी राऊतांवर त्यांनी खोचक टीका केली। याने कधी कोणाचे रेशन कार्ड काढले का? दवाखान्यात कधी मदत केली? दुःखाचे प्रसंगात कधी कोणाच्या घरी गेले का? आयत्या बिळावरचे हे नागोबा। आत्ताचा सामना आणि मार्मिकमध्ये त्यांना क्लार्क म्हणून संधी होती। मी पातळी सोडून बोलत नाही, ते शिवसेना बळकवायला पाहता आहेत। मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत। 2-3 वेळा संधी मिळाली। गद्दार म्हणायला अधिकार राहिला नाही। लोकशाहीत त्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार आहे। कायदा आणि नियमाचे अधिकार घेऊन नार्वेकर यांनी विवेचन केले आहे। आता आणखी जोमाने काम करता येईल असेही आम्ही थांबत नव्हतो। 12 तारखेच्या नियोजन आणि काळाराम मंदिरात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। निश्चितपणे आता आम्ही 12 तारखेच्या नियोजनाच्या संदर्भात चर्चा करून काळाराम मंदिरामध्ये दर्शन, शेवटी हे त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे। प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे आणि मग तिथे जाऊन दर्शन पण घेणार। थँक्यू। बळकवायला पाहत आहेत, त्यांना स्वप्न पडतात मुख्यमंत्री पदाची, त्याच्यामुळे ते संभ्रम निर्माण करतात। त्यांना वाटतं बाबा कधीतरी, जसं आता 2-4 वेळेस सध्या मिळालेले आहेत, तर ते पण खूप झालंय ना बाबा। शिवसैनिकांच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्यांना ही पदं मिळाली ना। आता ज्यांना ते गद्दार अमुक ढमुक बोलतात, आता तो अधिकार राहिला नाही त्यांना, पण त्यांच्या मतानेच ते दिल्ली पाहायला मिळते त्यांना। आता सुप्रीम प्रक्रियेमध्ये अधिकार आहेत, परंतु आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने अतिशय अभ्यासपूर्ण घटना, कायदा, नियम या सविस्तर विवेचन आदरणीय अध्यक्ष महोदय नार्वेकर साहेबांनी नोंदवलेलं आहे। पण आता जर पुन्हा एकदा ठाकरे गटाकडनं हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर आहे असा उल्लेख केला तर आपली काय? चला आत्ताच्या घडीला तर आपण प्रभू श्रीरामचंद्राच्या नगरीमध्ये आहोत। आता आम्हाला आणखी जोमाने, तसंही आपण याच्याकरता काही थांबत नव्हतो। जे काही दैनंदिन कामकाज आहे, 12 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नाशिकमध्ये येत आहेत, त्याच्या पूर्वतयारीसाठी आपण सगळेजण काम करतच होतो, आणखी जोमाने करू। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।